देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। गोवंडी रेल्वे स्थानकावरील केडी कन्स्ट्रक्शनच्या कामातील निष्काळजीपणा, नगरसेवक विजय उबाळे यांची कठोर कारवाईची मागणी। गोवंडी रेल्वे स्थानकावर केडी कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असून संबंधित कंत्राटदार कामामध्ये सुरक्षा उपायांशिवाय आणि निष्काळजीपणे काम करत असल्याचे आढळून आले। गोवंडी येथे एक पत्रा उडून ट्रेनवर जाऊन आदळला। याची माहिती नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 140 चे नगरसेवक विजय उबाळे यांना दिली। विजय उबाळे यांनी पावसात भिजत गोवंडी रेल्वे स्थानक गाठले आणि स्टेशन मॅनेजर, स्थानिक गोवंडी पोलीस तसेच रेल्वे आरपीएफचे प्रभारी RK मीना यांना माहिती देऊन गोवंडी स्थानकावर बोलावले। त्यानंतर नगरसेवक विजय उबाळे यांनी केडी ग्रुप या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली। सर्वप्रथम आपल्याला सांगतो की आता मुंबईमध्ये एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसामध्ये काही घटना घडत आहेत मुंबईमध्ये। जसं चेंबूरला आता 4-5 दिवसापूर्वी झाड पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावरती BMCने अधिकाऱ्यांवरती कारवाई केली। तसेच आज मी वॉर्ड क्रमांक 140चा नगरसेवक आहे आणि त्याच्या लगतच एकदम गोवंडी स्टेशन हा भाग पडतो। गोवंडी स्टेशन तिथे लागतं, तर त्या गोवंडी स्टेशनच्या जे बाजूला काम चालू आहे, स्टेशनचं जे काम चालू आहे, मला वाटतं केडी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे, त्यांचं हे काम चालवलं आहे आणि तिथे जे वर्कर त्यांचे काम करत होते ते गेल्या 20-25 दिवसापासून आमची लोकं किंवा तिकडच्या लोकांच्या तक्रार येत आहेत। अशा तक्रार येतात की हे लोकं काहीच सेफ्टी यूज नाही करत, म्हणजे वेल्डिंगही करतायत अशीच खुल्यामध्ये किंवा बॅरिगेड नाही लावणं, काय नाही लावलं। लोकांच्या डोक्यावर ते वेल्डिंगचं जे आपले बोलतात ना स्पार्क जे आहेत ते पडत आहेत आणि त्याच्यानंतर खिळे वगैरे वरतून पडत आहेत, काही नट बोल्ट आहेत ते वरतून पडत आहेत। तर अशा पद्धतीचं काम यांचं चालू आहे, म्हणजे लोकांच्या जीवाची काळजी न करता। आज एक मोठी घटना घडलेली आहे। 1 वाजता गोवंडी स्टेशनवरती ह्यांचं काम चालू असताना ह्यांनी एक मोठी छत्री लावली होती आणि ती छत्री उडून गेली आणि ती चालू रेल्वेच्या तारेला जाऊन धडकली आणि त्याचा मोठा स्फोट झाला आणि ती छत्री पुढे गेली आणि ती कुठं जाऊन पडली ते माहीत नाही। ह्यांनी ती CSTमध्ये ती अटेंड केली पण तिथं त्यांना ती छत्री भेटली नाही आणि एवढा म्हणजे आपण जी रेल्वेने लोक प्रवास करत आहेत त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचं काम हे पूर्णपणे चालू आहे। तर ह्याच्यावरती पूर्णपणे कारवाई व्हावी यासाठी घटनास्थळी आता आम्ही गोवंडी स्टेशनला घटनास्थळी जाऊन आलो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे RPF पोलीस स्टेशन जे मानकुरला आहे त्यांचे जे सिनियर आहेत RK मीना यांच्याशी आपला संवाद झाला। त्यांनी त्या घटनेची पूर्ण आम्ही माहिती घेऊ आणि त्याच्यावरती आम्ही संबंधित जे अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा रेल्वे प्रशासन जिथे जे आहे गोवंडी स्टेशनला त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू आणि पुढे ही माहिती देऊ असं सांगण्यात आलेलं आहे। कारवाई नाही झाली तर आम्ही RK मीना यांना सांगितलेलं आहे की आम्ही वरती जाऊन आम्ही आणखीन पुढे जाऊन कंप्लेंट देऊ, कारण की वारंवार तक्रार करूनसुद्धा अशा पद्धतीचं बोलतात ना डोळे झाकून एक काम केलेलं चालू आहे आणि हे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं पूर्णपणे काम चालू आहे आणि हे बंद करावं असं मला वाटतं। आणि आपण केडी कन्स्ट्रक्शनवरती काही आपण ॲक्शन घेणार आहे हे इथल्या सिनियर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं किंवा जनमाहिती द्यावी अशी मी मागणी करतो। जे संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा जे ठेकेदार आहेत जे ते काम करत आहेत आणि त्यांच्या कामाची पाहणी केली पाहिजे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत आहेत आणि एवढी मोठी घटना झाली, हजारो लोकांचा जीव जाता वाचला आहे, तर अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं ज्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही आहे, आपलं काम करून आपले बिल काढण्याच्या मागं लागलेले आहेत। तर अशा लोकांना एवढ्या भर पावसामध्ये लोकांचा जीव धोक्यात घालण्यासाठी पुढे न आणता ह्यांना ब्लॅकलिस्ट केला पाहिजे अशी MIM संघटनेता म्हणून माझी मागणी आहे।